प्रिंट मीडियातल्या 2 दशकांहून अधिक यशस्वी प्रवासानंतर शेती प्रगतीचे इलेक्ट्रॉनिक माध्यमात दमदार पाऊल घेऊन येत आहोत. शेती प्रगती समाज माध्यम वाहिनी. शेतकरी मित्र, आज आपण शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल्लाट या गावी आलो आहोत. या ठिकाणी सोमतीनाथ शेट्टी आणि डॉक्टर सुदर्शन शेट्टी यांची स्वाभिमानी फाउंडेशन ऊस रोपवाटिका आहे. 3 एकरावरती ही रोपवाटिका पसरलेली असून या ठिकाणी त्यांची पत्नी, 2 मुलं, 2 सुना हे सगळे राबताना दिसत आहेत. या ठिकाणी 40-50 महिला काम करत आहेत. एखादा कारखाना चालवावा तसं इथलं सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. माझं नाव सोमतीनाथ श्रीधर शेट्टी, राहणार अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझी शेती जवळजवळ 3 एकर आहे. थोडं पैसा जमवत 3 चाकी हॅपी घेतली, कर्ज केलं. कर्ज मी जवळजवळ 9 महिन्यात नील केलं त्यांचं. तर मी शेतकरी सहकारी कारखाना दत्त शिरोळ ह्या कारखान्याच्या साईटवर ऊसाची रोपं बनवत होते आणि मी त्या 3 चाकी हॅपीमधून शेतकऱ्यांना भाडेतत्वावर रोपं पुरवठा करायचं काम करत होतो. पण एक दिवस असं मला वाटलं की मी का सुरुवात करू नये. पण त्यानंतर मी माझ्या मोठ्या मुलग्याला बोललो, सुदर्शनला, तर अचानक आपल्याला नर्सरी चालू करायची इच्छा आहे माझी, तर काय करूया. त्यानंतर सुदर्शननं आणि आम्ही मिळून ऊसाची नर्सरी चालू केली. सुरुवातीला फक्त आम्ही 100 ट्रेपासून सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांचं 40-50 टनाचं ॲव्हरेज येत होतं, अशा शेतकऱ्यांना 60-70 80पर्यंत ॲव्हरेज येऊ लागलं. सुरुवातीला आमचं 15 गुंठ्यात क्षेत्र होतं. त्याच्यानंतर 1 एकरमध्ये आम्ही नर्सरीचा व्यवसाय चालू केला आणि आज जर बघाल तर जवळजवळ 3 एकरच्या आसपास आम्ही नर्सरीचा व्यवसाय एवढा मोठा केला. रोज जवळजवळ 40 ते 42 मजूर आमच्याकडं कामाला आहेत. 7 गाड्या आहेत आणि 7 ड्रायव्हर आहेत. बरंच म्हणाल तर आजपर्यंत महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, मध्य प्रदेश आहे आणि आंध्रमध्ये आज आमची रोपं पुरवली जातात आणि वर्षाला जवळजवळ 2.25 कोटीच्या आसपास आम्ही रोपांचा पुरवठा करतो आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळावं ह्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करतो. आज जर बघाल तर आम्ही 11 महिन्यात 100, 110, 115 टनाचा आम्ही ॲव्हरेज घेतला आहे. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की आज आम्ही जपानचं बियाणं आज आम्ही चालू वर्षी प्रसारित केलेलं आहे आणि ह्या येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे बियाण्याचं प्रसार होईल आणि सरासरी माझ्या अंदाजानं 150 ते 160च्या ॲव्हरेजला शेतकरी प्रयत्न केला तर हे ॲव्हरेज मिळू शकेल आणि कारखान्यांनासुद्धा ते फायदेशीर आहे. त्यांना रिकव्हरीचं प्रमाण चांगलं आहे. आजकाल जर बघाल तर नर्सरी व्यवसायात बरंच काही फसवणूक होत आहे. भविष्यामध्ये आता माझा नवीन माझं एक प्रोडक्शन ट्रेचा व्यवसाय चालू करायचं नियोजन आहे. त्या उद्देशानं माझं कामसुद्धा चालू आहे की आता स्वतः कसं झालं मला चांगली ट्री मिळत नाही, त्या चांगल्या क्वालिटीची ट्री मिळत नाही. त्यासाठी स्वतःचं प्रोडक्शन करायचा हेतू आणि आता प्लांटचं काम चालू आहे माझं. कमीत कमी 20,000 ट्रेचं तयार करायचं माझं नियोजन आहे. ट्रान्सपोर्टसाठी माझे स्वतःचे व्हेकल आहेत. 6 पिकअप आहेत, 2 आयशर आहेत माझे. त्यापासून मी रोज जवळपास 1.25 लाख रुपये मी पोच करायची व्यवस्था करतो. मी सगळं कस्टमरचं नियोजन मी सगळं बघतो आहे. वडील माझे नर्सरीचं म्हणजे नर्सरीत उत्तम आणि माझा भाऊ आणि माझे वडील नर्सरीचं व्यवस्थापन करतात. मी सगळं कस्टमर हँडल करतो आहे. आम्हाला सहकार्य असतं घरच्यांसुद्धा, माझ्या मिसेसचा, माझ्या आईचा, परत माझ्या वहिनींचा सहकार्य, आमचा घरच्यां सगळ्यांचं सहकार्य असतं.
86-032 फाउंडेशन, 265 फाउंडेशन, 15-012 फाउंडेशन, 13-007 फाउंडेशन, 86-032 फाउंडेशन, 15-006 फाउंडेशन, 771 फाउंडेशन, 10,001 फाउंडेशन, SNK 92-93 आणि मंड्या मंड्या म्हैसूर आणि 15 मंड्या 517 मंड्या आणि 18-009 61 मंड्या मंड्या. हां